महाराष्ट्र राज्याचे महिला आयोग बरखास्त करा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी केली आहे। आज गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता त्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलत होत्या। त्या म्हणाल्या की महिला बालकल्याण खाते, राज्य महिला आयोग ही यंत्रणा महिलांना सुरक्षित, निर्भयपणे, आत्मविश्वासाने दिवसाचं काय रात्री बेरात्री वावरता यावं असं पोषक वातावरण राज्यात आहे का याची काळजी घेण्याकरिता आहे, मात्र असे कुठेही होताना दिसत नाही। ज्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो आणि देश विदेशातून तिथे विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी आपलं व्यक्तिमत्व घडवावं, आपलं करिअर व्हावं यासाठी येत असतात। आता पुण्यामध्ये ह्या सरकारच्या आशीर्वादानेच म्हणता येईल, ज्या पद्धतीनं राजरोसपणे, मग ती कोयता गँग असेल, दरोडे टाकणं असेल, गाड्या फोडणं असेल, महिला आणि मुलींवर निर्जन स्थळीच काय सार्वजनिक ठिकाणी सुद्धा कालचा जो प्रकार घडला तो अगदी सार्वजनिक ठिकाणी घडलेला आहे। एसटी महामंडळाच्या एसटी स्टँडच्या हद्दीत अशा प्रकारच्या घटना घडणं, जिथे वावर असतो लोकांचा तिथे अशा घटना घडलं म्हणजे मला वाटतं हे कशाला काळीमा फासणार आहे हा सुद्धा प्रश्न मला पडलेला आहे। कालचा जो प्रकार घडला, ज्या मुलीवर अत्याचार, लैंगिक अत्याचार केला, तो सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आणि तो 4-5 दिवस तिथे हिंडत होता, पडत होता, फिरत होता। हे पाहणं मला वाटतं व्यवस्थापकीय मंडळाचं काम असतं, एसटी महामंडळाचं काम असतं, परंतु अशा प्रकारे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे पुढचे गुन्हे घडतात हे मी वारंवार सांगत असते। यामध्ये राज्य महिला आयोगाने जे दिवे पाजळले, त्यांचं असं म्हणणं आहे की अनोळखी व्यक्तीला महिला आणि मुलींनी बोलवू नये। मला वाटतं आपला देश जो आहे तो संवादावर आधारित चालतो, त्यामुळे जर आपल्याला काही गरज पडली आणि सार्वजनिक ठिकाणी आपण उभे आहोत तर एक्सक्यूज मी, इथे काही माहिती आपल्याला पाहिजे असेल, कुठलं स्थळ हवं असेल, अगदी साधी वॉशरूम माहिती नसते आपल्याला, आपण विचारतोच की, म्हणजे आपण बोलायचंच नाही, काही विचारायचंच नाही, हा जो सल्ला आहे तो सल्ला निव्वळ बावळटपणा आहे असं मला वाटतं। राज्य महिला आयोगाची स्थापनाच याच्यासाठी झाली आहे की महिला आणि मुलींना कुटुंबातच काय सार्वजनिक ठिकाणी सुद्धा अगदी आत्मनिर्भरपणे, सुरक्षितपणे स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी बाहेर पडता आलं पाहिजे आणि त्यांना रात्री बेरात्री सुद्धा फिरता आलं पाहिजे, तितकी सुरक्षा प्रदान करणं हे मला वाटतं शासनाचं, गृह खात्याचं, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाचं सुद्धा काम आहे, महिला आणि बालकल्याण खात्याचं सुद्धा काम आहे। पण आपल्याकडे होतंय काय की सगळी इव्हेंटबाजी सुरू आहे आणि स्वतःला सेलिब्रिटी समजून ज्या पद्धतीने प्रेझेंटेशन चालू आहे, त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या मूळ हेतूलाच हडताळ फासली जाते की काय असा प्रश्न माझ्यासारख्या महिलेला पडलाय। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की राज्य महिला आयोग बरखास्त करा, पण का करा त्याची कारणं मी तुम्हाला सांगते। राज्य महिला आयोगाच्या तरतुदीमध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी, महिलांचं व्यक्तिमत्व घडावं, त्या पुढे याव्या, मेनस्ट्रीम मध्ये याव्या, यासाठीच्या काही SOPs या अध्यक्षाला, या स्ट्रक्चरला अधिकार दिलेले आहेत, राईट्स दिलेले आहेत की त्या तरतुदी तयार करणं, त्या SOPs तयार करणं आणि त्या शासनाला सल्ला म्हणून देणं आणि शासनाने त्याची अंमलबजावणी करणं, इतके राईट्स या राज्य महिला आयोगाला असताना सुद्धा त्याचा कुठेही वापर केलेला दिसत नाही। किमान महाराष्ट्रामध्ये जे सराईत गुन्हेगार आहेत ते राजरोसपणे पुन्हा एकदा बाहेर येतात आणि अशा प्रकारे बलात्कारासारखं अगदी म्हणजे काय म्हणायचं त्याला, माणुसकीला काळीमा फासणारं सुद्धा नाही, अगदी निर्घुण असं कृत्य करायला पुन्हा एकदा त्यांचं धैर्य कसं काय वाढतं आणि यासाठी महाराष्ट्रामध्ये त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं, किती असे सराईत गुन्हेगार बाहेर आलेले आहेत आणि त्यांची जीवन पद्धती सध्या काय आहे, ते काय करतायत याची माहिती कलेक्ट करणं राज्य महिला आयोगाचं काम नाही का? आणि त्याला शासनाच्या त्याला काही सल्ला देणं हे सुद्धा आयोगाचं काम आहे, पण असं कुठंही होताना दिसत नाही। वराती मागून गोडे काढणं आणि कुठंतरी असे बलात्कार, कुठंतरी अशा घटना घडल्या की एक व्हिडिओ करणं, याच्या पलीकडे राज्य महिला आयोगाचं प्रेझेंटेशन मला तरी महाराष्ट्रामध्ये दिसत नाही। त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की हे जे आत्ताचं करंट राज्य महिला आयोगाचं स्ट्रक्चर आहे ते पूर्णतः बरखास्त करण्यात यावं आणि महाराष्ट्रामध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्या महिलांच्या प्रश्नावर 24/7 आवर्स काम करतात, त्यांना महिलांचे प्रश्न माहिती आहे, महिलांची सुरक्षा कशी केली जाऊ शकते हे ग्राउंड लेवलला त्यांना माहिती आहे। म्हणजे स्वतःचं व्यक्तिमत्व खराब न करता कुठेही निर्भयपणे त्यांना फिरता यावं आणि असं असून सुद्धा सुरक्षा करता यावी यासाठीच्या काही तरतुदी करता येतील का असा सल्ला देणारं राज्य महिला आयोग असावं आणि नाही की स्वतःचं सेलिब्रेशन करून घेणारा आयोग असावं। त्यामुळे हे राज्य महिला आयोग ताबडतोब बरखास्त करावं